नमस्कार मित्रांनो, महावितरण शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण घोगा टू हजीरा जात आहोत मित्रांनो, आणि ते पण आपण आज जहाजाने जात आहोत मित्रांनो. गुजरातमध्ये आहे, हे पाहू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो हे ब्रिज आहे समुद्राच्या कडेला, आणि ह्या ब्रिजवरती जहाज थांबण्यासाठी इथे बेट केलेला आहे. आणि खूप मोठं जहाज आहे मित्रांनो. तुम्हाला आता पूर्ण मी जहाजामध्ये काय काय व्यवस्था आहे आणि काय काय सुविधा आहेत ते पूर्ण मित्रांनो तुम्हाला दाखवतो. घोगा टू हजीरा हे गुजरातमध्ये आहे मित्रांनो. सोमनाथवरून येताना हा घोगा हा बेट लागतो, आणि त्याच जागी तिकीट काढून आपल्याला मिळते मित्रांनो. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आज आम्ही समुद्रातून प्रवास करणार आहोत जहाजाच्या साहाय्याने. हे पाहू शकता. या जागी मोठे ट्रक यांची चेकिंग चालू आहे, आणि ते चेकिंग करत आहेत या जागी. हे पाहू शकता. आणि आमची कार असल्यामुळे आम्हाला येथे चेकिंग करायची काही गरज नाही, त्यामुळे आम्ही त्यांना ओव्हरटेक करून पुढे निघत आहोत. पाहू शकता. घोगा ते हजीरा सकाळी 8 वाजता शिप आहे मित्रांनो, जहाज आहे, आणि सायंकाळी 5 वाजता आहे. आणि करेक्ट टाईम टू टाईम मित्रांनो जहाज निघते, त्यामुळे 1 तास तुम्हाला आधीच तेथे जाणे गरजेचं असते. हे पाहू शकता. हे आम्ही आता समुद्राच्या कडेला आलो आहोत, आणि हे आमचं जहाज आहे मित्रांनो. पाहू शकता. खूप मोठं जहाज आहे, आणि येथे आम्हाला ऑनलाईन तिकीट काढलेलं एंट्री दाखवावं लागते मित्रांनो. हे पाहू शकता. त्यांना आम्ही दाखवलेलं आहे, आणि आम्ही आता मधात निघत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता. पुढं पूर्ण ट्रक थांबलेले आहेत. हे पाहू शकता. खूप असे मोठे ट्रक आहेत, आणि आमची एंट्री जहाजामध्ये झालेली आहे. हे पाहू शकता. आम्ही आता वरच्या मजल्यावरती कारची पार्किंग आहे. हे पाहू शकता. हे वरच्या मजल्यावरती आम्ही आलो आहोत, आणि हे पूर्ण कर्मचारी आम्हाला साईड दाखवत आहेत, आणि या जागी आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे पाहू शकता. हे पूर्ण कर्मचारी आहेत वरचे. खूपच असं सहकार्य आहे यांचं. हे पाहू शकता. या पद्धतीने आम्ही पार्किंगला गाडी लावलेली आहे येथे. आणि जहाजाबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मी आता देतो, आणि पूर्ण जहाज तुम्हाला फिरून दाखवतो. जहाजाचा टायमिंग, जहाजाची किंमत, येथे कोणते रूम आहेत ते सर्व दाखवतो मित्रांनो. पाहू शकता. हे आम्ही गाडी पार्क केलेली आहे, आणि गाडी पार्क करून मित्रांनो आम्ही आता वरच्या साईडला, हे आम्ही गाडी पार्क केली ते 2nd फ्लोअर आहे. खालच्या साईडला ट्रकाचं 1st फ्लोअर आहे, आणि आता तिसऱ्या फ्लोअरवर ऑफिस आहे मित्रांनो यांचं. हे पाहू शकता. हे आमचे सहकारी आहेत पूर्ण. आता आम्ही गाडी पार्क करून जात आहोत. हे पाहू शकता. खूप विशाल काही जहाज आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. आमचा हा आयुष्यातील पहिला प्रवास आहे मित्रांनो. हे पाहू शकता. मोटरसायकलची सुविधा आहे इथे.
मोटरसायकल पण तुम्ही आणू शकता मित्रांनो. हे पाहू शकता, हे पूर्ण पार्किंग आहे 4 व्हीलरची. आणि आता आम्ही 3ऱ्या मजल्यावर जात आहोत. हे सिक्युरिटी आहेत. हे पाहू शकता, ही आमची आता एंट्री होत आहे 3ऱ्या मजल्यावरती. आणि आम्ही आता वर जात आहोत मित्रांनो. पाहू शकता, घोघा टू हजिरा सकाळी 8 वाजता आहे मित्रांनो आणि सायंकाळी 5 वाजता आहे. हे पाहू शकता. आणि हे जहाजानं प्रवास करण्याचं एकच कारण आहे मित्रांनो, घोघा ते हजिरा 394 किलोमीटर आहे मित्रांनो रोडनं जर गेलं तर. आणि जहाजानं जर गेलं तर मित्रांनो फक्त 90 किलोमीटरवरच तुम्हाला जाता येते. आणि रोडनं गेलं तर मित्रांनो तुम्हाला 12 तास लागतात. आणि जहाजानं जर गेलं तर 4 तास लागतात मित्रांनो. त्यामुळे आम्ही हे प्रवास निवडलेला आहे. हे पाहू शकता, हे आम्ही येथे आलो आहोत. या जागी आमची चेकिंग झाल्यानंतर मित्रांनो, हे पाहू शकता, हे येथे चेकिंग करतात पूर्ण. आणि चेकिंग केल्यानंतर तुम्हाला मी आता आम्ही बुकिंग केलेली, हे पाहू शकता, लहान मुलासाठी सुद्धा सुविधा आहे. इथे गेमिंग वगैरे आहेत मित्रांनो. हे पाहू शकता, हे गेम आहेत पूर्ण. लहान लेकरासाठी पण मनोरंजन करण्यासाठी खूप आहे मित्रांनो येथे. आणि मित्रांनो, हा परवडणारा प्रवास आहे मित्रांनो. पाहू शकता, बाय रोड गेलं तर मित्रांनो 12 तास लागतात. आणि या शिपनं गेलं तर फक्त 4 तास लागतात मित्रांनो. घोघा ते हजिरा रोडने 394 किलोमीटर आहे. आणि समुद्रमार्गामधून फक्त 90 किलोमीटर आहे मित्रांनो. अवघ्या 4 तासामध्येच तुम्हाला घोघा टू हजिरा येथे जहाज नेऊन सोडते मित्रांनो. हे पाहू शकता, हे जहाजाचा सिम्बॉल आहे येथे. हे स्टेअरिंग आहे जहाजाची. सेल्फी काढण्यासाठी येथे लावलेली आहे. आणि हे पाहू शकता, हे लहान मुलांसाठी गेम खेळण्यासाठी पण सुविधा केलेली आहे मित्रांनो येथे. हे पाहू शकता. आणि हे रेस्टॉरंट आहे 3ऱ्या मजल्यावरतीच. आणि आम्ही सकाळी काही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे आम्ही येथे आता नाश्ता करणार आहोत. आणि नाश्त्याला आम्ही समोसे मागवलेले आहेत. आणि समोसे खाऊन आम्ही जे रूमा बुक केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे पाहू शकता, हे समोसे ऑर्डर दिल्यानंतर आमचे आलेले आहेत मित्रांनो. आणि आम्ही लाईट समोसे खात आहोत. आणि चला मित्रांनो, तुम्हाला आता आम्ही रूमा दाखवतो आम्ही बुक केलेल्या. आम्ही बिझनेस क्लास रूमा बुक केलेल्या आहेत मित्रांनो. आम्ही 5 जण आहोत. आणि पूर्ण एक कॅबिनच बुक केलेली आहे. स्लीपर आहे मित्रांनो. येथे 2 सुविधा आहेत, स्लीपर आणि बिझनेस क्लास. आम्ही बिझनेस क्लास निवडलेली आहे. हे पाहू शकता, हे पूर्ण जहाजाचा नकाशा आहे मित्रांनो. आणि खूप सेफ्टी आहे जहाजामध्ये. हे पाहू शकता, तुम्हाला आमच्या स्लीपर रूमा दाखवतो जहाजामध्ये. आम्ही पूर्ण एक कॅबिनच बुक केलेली आहे. पाहू शकता, पूर्ण CCTV मध्ये लेस आहे जहाज. आणि हे पाहू शकता, हे फॅनसुद्धा लावलेले आहेत. हे पाहू शकता, हे स्लीपर कोच आहे.
या जागी आम्ही सीटा बुक केलेल्या आहेत. 5 सीटा आम्ही बुक केलेल्या आहेत मित्रांनो. पाहू शकता 5 सीटा आमच्या बुक झालेल्या आहेत, कन्फर्म झालेल्या आहेत. आणि खूप अशी चांगली सुविधा आहे मित्रांनो. आणि पूर्णपणे वातानुकूलित गेम झोन आणि डेक, जिथून प्रत्येकजण समुद्राच्या सानिध्यामध्ये असल्यासारखे वाटते मित्रांनो. आणि समुद्राचा भव्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. आणि यामध्ये चार्जिंग पॉईंट पण तुम्हाला भरपूर सोडलेले आहेत. आणि पूर्णपणे वातानुकूलित ही बोट आहे मित्रांनो. आणि यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही, हे स्लीपर कोच आहे. आम्ही स्लीपर कोच बुक केला आहे. यामध्ये TV पण आहे आणि CCTV कॅमेरासुद्धा आहे मित्रांनो. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आम्ही घोघा टू हजिरा प्रवास करीत आहोत. पूर्ण तुम्हाला माहिती देतो मित्रांनो. आणि हे पाहू शकता, या जागी बिझनेस क्लास तुम्हाला दाखवतो. सिटिंगमध्ये आहे बिझनेस क्लास. पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या सीट आहेत. आणि तुम्हाला हे पाहू शकता, हे पुढं TV पण दिलेली आहे मोठी. आणि बिझनेस क्लासमध्ये मित्रांनो 115 सीट आहेत. अशा खूप कॅबिन आहेत. आणि स्लीपर क्लासमध्ये 80 आहेत कॅबिन. आणि VIP कॅबिन मित्रांनो 22 आहेत इथे. आणि कार्यकारी वर्ग हे 180 आहेत मित्रांनो. पाहू शकता, तुम्हाला विमानामध्ये बसल्यासारखा आनंद होतो मित्रांनो. पाहू शकता खूपच अशा चांगल्या पद्धतीने हे बिझनेस क्लास आहे मित्रांनो. आणि कॅबिन 22 आहेत मित्रांनो. इथं 11 खोल्या. प्रत्येक खोलीमध्ये 4 प्रवासी मित्रांनो थांबू शकतात कॅबिनमध्ये. आणि हे जे आम्ही आता इथं आलो आहोत, हे बिझनेस क्लास आहे. हे 115 सीटरचे आहेत मित्रांनो. आणि या जहाजाची क्षमता मित्रांनो, ऑटोमोबाईल 70, बाईक 50, टेम्पो 25 आणि ट्रक 55 एवढी क्षमता आहे मित्रांनो याची. हे पाहू शकता, हे मॉलसुद्धा आहेत जहाजामध्येच. मॉलमध्ये तुम्ही काही खरेदी करू शकता. आणि येथे हे पाहू शकता, हे LED लावलेले आहेत पूर्ण जागोजाग. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, याची आसन क्षमता कार्यकारी वर्गाची मित्रांनो 316 आहे. 316 लोक मित्रांनो कार्यकारी वर्गामध्ये राहू शकतात. आणि बिझनेस क्लासमध्ये 78 आणि VIP मित्रांनो 14. अशा पद्धतीने या जहाजाची क्षमता आहे मित्रांनो. पाहू शकता. आता वरच्या साईडला आलो आहोत मित्रांनो आपण. हे पाहू शकता जहाजाच्या वरच्या साईडला. हे पाहू शकता, हे महाकाय जहाज आहे. आणि हे पाहू शकता, हे पूर्ण पब्लिक आता वर आलेली आहे. आणि जहाजाला आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पाहू शकता. तुम्हाला मित्रांनो तिकिटाची माहिती देतो. पाहू शकता, स्लीपर क्लासमध्ये 700 रुपये आहे मित्रांनो पर व्यक्ती. आणि बिझनेस क्लासमध्ये पण 700 रुपये पर व्यक्ती. आणि खोली किंवा कॅबिन जर केली मित्रांनो तर तुम्हाला 5000 रुपये प्रति सीट लागते. आणि कॅम्बेल लाऊंज 1700 रुपये प्रति सीट.
अशा पद्धतीने मित्रांनो याची किंमत आहे मित्रांनो. आणि 2 वर्षापर्यंत मुलाला तिकीट नाही मित्रांनो. येथे 2 वर्षापर्यंत लहान मुलांना फ्री आहे आणि 2 वर्षाच्या नंतर तिकीट लागते मित्रांनो. हे पाहू शकता. आणि येथे मित्रांनो धूम्रपान हे आमचे एक मित्र आहेत, जहाजावर आम्हाला सापडले आहेत. आमचे सबस्क्रायबर पण आहेत, गुजरातचेच आहेत. हे खूप आनंद घेत आहेत. पाहू शकता हवा पण भरपूर सुटलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला वाहनाचा पण रेट सांगतो. पाहू शकता प्रति कार 1300 रुपये आहे मित्रांनो. येथे हे पहा पूर्ण समुद्र आहे मागच्या साईडने. पूर्ण हे शिप 90 किलोमीटर समुद्रामधूनच जाते. 3.5 ते 4 तासामध्ये मित्रांनो तुम्हाला घोघा टू हजिरा असा प्रवास आहे हा. आणि रोडनं गेलं तर मित्रांनो 12 तास लागतात. 394 किलोमीटर आहे. त्यामुळे वेळेची बचत बी होते आणि तुमचं पेट्रोल पण वाचते मित्रांनो. त्यामुळे ह्या शिपनी प्रवास करा. हे पाहू शकता कारची किंमत मित्रांनो 1300 रुपये आहे कारला. त्यानंतर मोटरसायकलला 200 रुपये आहे. आणि मोठ्या लोडिंग ट्रकला मित्रांनो 3000 रुपये आहे, ते पण 3 टनापर्यंत. आणि बसला मित्रांनो 5500 रुपये आहे, ते पण रिकाम्या बसला. आणि टेम्पो ट्रॅव्हलर याला 3000 रुपये आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे वाहतुकीची किंमत यांनी ठरवली आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या क्षमतेचं हे जहाज आहे मित्रांनो. विशेष म्हणजे मित्रांनो येथे धूम्रपान करण्याची परवानगी नाही. कारण तुम्ही धूम्रपान जर केलात तर मित्रांनो 2500 रुपये तुम्हाला फाईन लागू शकते इथं. त्यामुळे कृपया करून इथे धूम्रपान करू नका. आणि बाहेरचं वस्तू तुम्हाला इथे खायलासुद्धा येणार नाहीत, कारण मध्ये सर्व व्यवस्था आहे. हे पाहू शकता हे आमचे सहकारी मित्र आहेत, पहिली वेळेस आनंद घेत आहेत मित्रांनो. हे पाहू शकता एंट्री होताच तुमच्या हाताला हे बेल्ट बांधले जाते. हे पाहू शकता मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे. अजून अर्धा तास आम्हाला लागते मित्रांनो हजिरा येण्यासाठी. हे पाहू शकता खूप लोक एन्जॉय करून खाली गेलेले आहेत. आणि हवा पण आता बरीच कमी झालेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो. आणि या जहाजाची सुरुवात मित्रांनो 12 नोव्हेंबर 2020 रोजी घोघा भावनगरमधील आणि हजिरा सुरतमधील रोपॅक्स फेरी सेवा सुरू केली मित्रांनो. हे पाहू शकता. अजून एक वेळेस तुम्हाला हे पाहू शकता हे सिक्युरिटी गार्ड आहेत. हे आम्हाला बरीच माहिती दिलेली आहे मित्रांनो यांनी शिपबद्दल. शिपमध्ये आम्हाला त्यांनी फिरून पण दाखवलेलं आहे. आणि पूर्ण शिप वातानुकूलित AC लेस आहे मित्रांनो. आणि गेम झोन डेक प्रत्येक येथे येणारा प्रत्येकजण मित्रांनो समुद्राच्या भव्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. आणि मित्रांनो आमचा आता वेळ झालेला आहे उतरायचा, त्यामुळे आता आम्ही खाली उतरत आहोत. 3ऱ्या मजल्यावरून आम्ही आता 2ऱ्या मजल्यावर येत आहोत. पाहू शकता हे पूर्ण प्रवासी हे पाहू शकता खालच्या साईडला जमा झाले मित्रांनो. प्रत्येकाने जास्तीचे वाहनं घेऊन थांबलेले आहेत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो येथे तुम्हाला दाखवतो मी रस्ता. आम्ही येते वेळेस रस्ता होता मित्रांनो येथे. आता हे ॲटोमॅटिक रस्ता मित्रांनो बंद झालेला आहे. हे पाहू शकता हे पूर्ण
मशीनद्वारे मित्रांनो हे रस्ता क्लोज केलेला आहे आणि जहाज जाग्यावर थांबल्यानंतर मित्रांनो हे पूर्ण जे रोड आहे ते रोड तयार होते मित्रांनो इथे ऑटोमॅटिक. हे पाहू शकता, हे पूर्ण रस्ता खालच्या साईडला उतरते आणि खालच्या साईडला उतरल्यानंतर मित्रांनो येथून जाण्याचा मार्ग तयार होतो ऑटोमॅटिक. पाहू शकता, तुम्हाला आता तेही दाखवतो मी. पूर्ण रस्ता हा खाली उतरतो. हे पाहू शकता मित्रांनो, वेळ झालेला आहे आणि रस्ता हळूहळू खाली जात आहे. हे पाहू शकता, आता पूर्ण हा रस्ता झालेला आहे आणि पूर्ण खाली गेल्यानंतर आधी पब्लिकला सोडतील मित्रांनो आणि त्यानंतर मोटरसायकल आणि त्यानंतर बाईकवाले आणि बाईकच्या नंतर कार आणि कारच्या नंतर शेवटीला ट्रक सोडतात मित्रांनो. जड वाहतूक शेवटीला सोडतात. अशा पद्धतीने आमचा प्रवास खूप चांगला झालेला आहे. घोघा टू हजिरा, भावनगर टू सुरत म्हणलं तरी चालते मित्रांनो, कारण घोघा हे भावनगरमध्ये आहे आणि हजिरा हे सुरतमध्ये आहे. हे पाहू शकता, पूर्ण रस्ता खाली गेलेला आहे आणि कर्मचारी आता सोडत आहेत मित्रांनो. हे पाहू शकता, या पद्धतीने जहाजामधील आमचा पहिलाच अनुभव आहे. हे पाहू शकता, हे जहाज आणि हे पूर्ण जो रस्ता आहे तो रस्ता पूर्ण हळूहळू खाली जाऊन पूर्ण असा रस्ता तयार होतो. हे पाहू शकता, हे पब्लिक पण इथे थांबलेली आहे जाण्यासाठी. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, येथे येताना तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल मित्रांनो. हे पाहू शकता, हे जहाजामधील दृश्य. हे पाहू शकता, खूप असे दोरीचे बंडल आणि रोप आहेत मित्रांनो, मोठमोठे, कारण जहाजाच्या सेफ्टीसाठी हे पूर्ण बनवले आहेत मित्रांनो. हे पाहू शकता आणि येथे तुम्ही बुक करण्यासाठी मित्रांनो digferry.com या साईडवरती जाऊन मित्रांनो तुम्ही जहाजाचा प्रवास ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता मित्रांनो. अजून एक वेळेस मित्रांनो तुम्हाला टायमिंग सांगतो जहाजाचा. हजिरा ते घोघा सकाळी 9 वाजता आहे मित्रांनो आणि दुपारी 4 वाजता आहे. आणि घोघा ते हजिरा सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता आहे मित्रांनो. आम्ही सायंकाळी 5 वाजता घोघाहून आम्ही बसलो होतो मित्रांनो. हे पाहू शकता, हे अशा पद्धतीने आणि हे रस्ता सोडलेला आहे मित्रांनो. पाहू शकता, जी पैदल जाणारी माणसं आहेत त्यांना आधी सोडलेलं आहे आणि ते लोक जात आहेत पाहू शकता आधी. आणि त्यानंतर मोटरसायकलवाले सोडतील मित्रांनो. आणि अजून मित्रांनो तुम्हाला सांगतो, घोघा टू हजिरा जर तुम्ही रोडनं गेलात तर मित्रांनो 394 किलोमीटर आहे आणि त्याला 12 तास लागतात मित्रांनो. आणि जहाजानं जर आलात तर मित्रांनो फक्त 90 किलोमीटर येते मित्रांनो आणि तुम्हाला 4 तासामध्येच येथे आणून सोडते मित्रांनो. आणि तुमचा भरपूर टाईम पण वाचतो आणि पेट्रोल पण वाचते मित्रांनो. हे पाहू शकता, आता मोठमोठ्या गाड्या सोडाय सुरू केल्या आहेत. हे पाहू शकता, आता आम्ही पण आमच्या गाडीकडे जात आहोत. हे पाहू शकता, गाड्या सोडलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या गाडीसुद्धा आता काढायच्या तयारीमध्ये आहोत. पाहू शकता, आणि ही आम्ही आमची गाडी काढलेली आहे, पुढे गेलेली आहे. पाहू शकता गाडी.
हे पाहू शकता अशा पद्धतीने कार काढल्यानंतर ट्रकला सोडतात मित्रांनो. हे पाहू शकता खूपच असा चांगला प्रवास आहे. जहाजाने प्रवास मित्रांनो, आणि तुमचा वेळ पण वाचतो. ही पाहू शकता ही गाडी आमची निघाली आहे. हे आमचे माणसं बसत आहेत. हे पाहू शकता. फक्त 4 तासाचा प्रवास आहे मित्रांनो, आणि 90 किलोमीटरचा आहे समुद्री मार्ग. त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होते आणि थोडा आराम बी भेटते मित्रांनो. सोमनाथ द्वारका जाण्यासाठी मित्रांनो येथून तुम्हाला सुरतहूनही जाता येते. हे पाहू शकता हे कर्मचारी साईड दाखवत आहेत. आणि या जागून आम्ही चढलो आहोत, तर या जागून आम्हाला आता खाली उतरायचं आहे. पाहू शकता. आणि उतरल्यानंतर काही सुरुवातीला 2-3 ट्रक सोडलेत मित्रांनो. आधी तुम्हाला दाखवतो मी. आणि ट्रक पूर्ण रिवर्समध्येच मित्रांनो वर काढतात. हे पाहू शकता हे ट्रक या जागी आम्हाला थांबवलेला आहे, कारण हा पुढचा ट्रक निघल्याशिवाय आम्हाला जाता येत नाही. हे पाहू शकता हे ट्रक रिवर्समध्ये घेत आहेत बाजूला. आणि घेतल्यानंतर आता आम्ही वर काढत आहोत मित्रांनो. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ह्या शिपबद्दल भरपूर माहिती मिळेल मित्रांनो. घोघा टू हजिरा प्रवास खूप छान आहे मित्रांनो, आणि तुमच्या वेळेची पण बचत होते. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि इतर लोकांना मित्रांनो पाठवा, जेणेकरून त्यांना पण ह्या मार्गाची माहिती होईल आणि त्यांचा पण वेळ वाचेल मित्रांनो. हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही आता बाहेर निघालो आहोत. आणि हे पाहू शकता हे भलं मोठं शिप आहे, जहाज आहे, खूप मोठं आहे मित्रांनो. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. हे पाहू शकता खूप महाकाय झाड आहे. पाहू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि इतरांना पण पाठवा मित्रांनो, जेणेकरून त्यांना पण माहिती होईल.